लेट आता 2024 चालू झालेलं आहे. सो लेट ए बी द ए मॅट्रिक्स, बी मॅट्रिक्स दिला B1 B2 B3, त्यामध्ये B1 एक कॉलम आहे, B2 एक कॉलम आहे, B3 एक कॉलम. कॉलम सगळे देण्याऐवजी त्यांनी B1 एक कॉलम मॅट्रिक्स दिला 3 चा. सो तसा B1 B2 B3 दिला आणि तुम्हाला मल्टिप्लिकेशन सांगितलं A इंटू B1 इज 100. दुसरा सांगितलं A इंटू B2 इज इक्वल टू 230 आणि तिसरा सांगितलं A इंटू B3 इज 321. किती सुंदर. काय कळालं तुम्हाला याच्यावरून सांगा मला. सो B1 बरोबर आहे की, अगदी बरोबर. सो ए न ह्या B1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर ते मिळतंय. सो B1 मॅट्रिक्स काढण्यासाठी आपल्याकडे 3 इक्वेशन येतात आहेत का. तर आपण आता इक्वेशन मानूयात. आपण या B1 च्या मॅट्रिक्सला मी मानतोय X1 Y1 Z1. ठीक आहे. सेम याला X2 Y2 Z2 X3 Y3 Z3. ठीक आहे. तर आपण पहिला इक्वेशन काढायचा प्रयत्न करूया. सो याला मल्टिप्लाय जर X1 Y1 Z1 केलं तर तुम्हाला ते मिळतंय. बरोबर. सो याचा अर्थ पहिलं इक्वेशन काय मिळते मला, 2X1 प्लस Z1 इज इक्वल टू 1. हे कळालंय का सांग. कसं आणलंय मी हे, तर B1 मॅट्रिक्स मी अज्युम केला X1 Y1 Z1. या आडव्याने या उभ्याला मल्टिप्लाय करणार आहे आपण, त्यावेळेला आपल्याला आन्सर मिळणार. राईट. नेक्स्ट वन. सो दिस इज X1 प्लस Y1 इज इक्वल टू 0. तिसरं मिळणार आहे X1 प्लस Z1 इज इक्वल टू 0. काय 3 इक्वेशन 3 अननोन सॉल्व्ह करू शकता तुम्ही. काय बोललास मला कळलं नाही, पण सॉल्व्ह करू शकता तुम्ही. सो दिस वी कॅन डू. सबस्ट्रॅक्ट करू शकतो आपण इथं. सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर X1 ची व्हॅल्यू डायरेक्टली मिळते मला 1. बरोबर आहे. Y1 ची व्हॅल्यू मिळते -1 आणि Z ची व्हॅल्यू मिळते, Z1 ची व्हॅल्यू मिळते -1. पहिल्या B1 मॅट्रिक्स तर मिळाला मला. हे सांगत होतोस का तू. ओके. चला X1 Y1 Z1 मिळाला असेल. तर आता X2 Y2 Z2 काढा या इक्वेशन वरून. फक्त राईट हँड साइड चेंज होतात. लक्षात आहे का. सो राईट हँड साइडला जे 100 होतं त्याच्या ऐवजी 230 येणार आहे. सो हेच इक्वेशन इक्वल टू फक्त मी चेंज करतो इथं. हे इक्वल टू जाणार आहे माझं 2, हे इक्वल टू जाणार आहे 3, हे इक्वल टू जाणार आहे 0. राईट. सो त्याच्यावरून माझं X2 ची व्हॅल्यू काय येते, Y2 ची व्हॅल्यू काय येते, Z2 ची व्हॅल्यू काय येते हे कळणार आहे. Z1 तर गेला बरोबर आहे. ते X1 येतो फक्त आणि X1 इज इक्वल टू 2. सॉरी X2 इज इक्वल टू 2. ती व्हॅल्यू टाकली Y2 ची व्हॅल्यू -2. सॉरी थांबा, नाही -2 नाही तर X2 ची व्हॅल्यू इथे टाकली मी. Y2 ची व्हॅल्यू काय मिळणार आहे मला याच्या 3 - 2 1. बरोबर आहे का. Y2 इज 1. Z2 करेक्ट. राईट. अँड लास्टली आता शेवटला जेव्हा चेंज होणार आहे हे अजून एक हा इक्वल टू चेंज होणार आहे. दिस इज इक्वल टू नाव 3, दिस इज इक्वल टू नाव 2 अँड दिस इज इक्वल टू नाव 1. सो बेस्ड ऑन दॅट अगेन सेम थिंग. सबस्ट्रॅक्शन करा. 2X1 - X1 X1 होणार आहे. Z1 कॅन्सल होणार आहे आणि इकडे काय येणार 3 - 1 इज 2. सो X3 ची व्हॅल्यू काय आली माझी 2. Y3 ची व्हॅल्यू काय आली, X3 ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. 2 0 येणार आहे. काय 1 येणार इज इक्वल टू 2 आहे. अँड Z3 ची व्हॅल्यू काय येणार आहे -1. चेक करा. सगळ्या व्हॅल्यूज कलर चेंज केला मी त्या पद्धतीने त्या व्हॅल्यूज आहेत. इक्वल टूच्या पलीकडची राईट हँड साइड फक्त चेंज होते आणि करस्पॉन्डिंग व्हेरिएबल्सचे आन्सर जे आहेत ते त्या पद्धतीने बदलतात. करायचंय काय महत्वाचा प्रश्न आहे. सुंदर प्रश्न. सो हा मॅट्रिक्स आलाय तुमच्या समोर जो लिहिलाय ना मी त्या पद्धतीने लिहिला. हा 1 -1 -1 2 1 -2 2 0 -1 हा एक मॅट्रिक्स मिळाला तुम्हाला. हा मॅट्रिक्स आहे बी मॅट्रिक्स. या नाव काय बी मॅट्रिक्स नाव. सो बी मॅट्रिक्स मिळाल्यानंतर अल्फा म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ बी. याचा डिटर्मिनंट काढा तो असणार आहे अल्फा. बीटा म्हणजे काय, सम ऑफ ऑल डायगोनल एलिमेंट्स.
डायगोनल एलिमेंटची समेशन म्हणजे बीटा आहे आणि मग त्याच्याबरोबर बघा आन्सर काय येते. किती येतो डिटर्मिनंट त्या मॅट्रिक्सचा? आता तो सोपा डिटर्मिनंट आहे, कुठलाही नंबर 2 पेक्षा मोठा नाहीये, सिंगल डिजिट आहे, एक शून्य सुद्धा आहे. So determinant of 1 minus 1 minus 1 2 1 minus 2 2 0 minus 1 3 का? मग अल्फाची व्हॅल्यू 3 आली का? नक्की का? चल विश्वास ठेवला. बीटाची व्हॅल्यू काय आली सांग मग. डायगोनल एलिमेंटचे ऍडिशन करायचे बाळांनो फक्त. ना बीटाची व्हॅल्यू 1 येते. तू 3 कसं काढतो तुम्ही व्हॅल्यू? येते ना स्ट्रेट अवे. अरे हे डायगोनल एलिमेंट कळतं का नाही? हा ह्याचे ऍडिशन करायचे. 1 + 1 - 1 चुकताय. So 3 cube plus मोठ्यानं सांगा 3 cube plus 1 सांगितलं का 28.